Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic number 5, that is the cell structure and organization. In this topic, these are the points which are included. Out of these points, we have completed the first point, that is cell, then kinds of cell, and we are now learning about the components of eukaryotic cell. In this video lecture, we will learn about the seventh component of the eukaryotic cell, and that is the vacuole. In many cells you can find the large cellular organelles which do not contain any other material, or only the function of that larger organelles is to store the cell sap, and that structure is known as the vacuole. Vacuole are the membrane bound sac uh, प्रॉमिनंटली फाउंड इन द प्लांट सेल. ही एक मेम्ब्रेन असणारी सॅक आहे आणि ही जास्त करून प्लांट सेलमध्ये आढळून येते. इन ॲनिमल सेल्स व्हेअर एव्हर प्रेझेंट दे आर फ्यू इन नंबर अँड स्मॉलर इन साईज. आणि ही जर ॲनिमल सेलमध्ये आढळली तर ती एकतर आकाराने लहानसुद्धा असते आणि त्यांची संख्यासुद्धा कमी असते. जनरली देअर आर 2 or 3 परमनंट व्हॅक्युअल इन ए प्लांट सेल. आणि प्लांट सेलचा जर विचार केला तर आपल्याला जनरली 2 किंवा 3 प्रॉमिनंट असणारे जे आहेत व्हॅक्युअल हे तिथे प्लांट सेलमध्ये आढळून येऊ शकतात. इन सम लार्ज plant cell, the single large vacuole occupies the central part of the cell. It is called as central vacuole. एखाद्या मोठ्या प्लांट सेलमध्ये जर आपण बघितलं तर त्या प्लांट सेलमधला जास्तीत जास्त भाग हा त्या व्हॅक्युअलनेच व्यापलेला असतो आणि त्याचा स्वतःचा सेल्युलर ऑर्गनायझेशन जे आहे ते एका कमी भागात व्यापलेलं असतं. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघू शकता की हा जो भाग आहे हा व्हॅक्युअलने व्यापलेला आहे. त्याचबरोबर अजून हा सुद्धा व्हॅक्युअल आहे, इथे सुद्धा काही व्हॅक्युअल्स आहेत आणि हा सुद्धा व्हॅक्युअल आहेत. म्हणजे मॅक्झिमम पार्ट ऑफ दिस सेल इट इज ऑक्युपाइड बाय द व्हॅक्युअल ओनली, अँड ओनली फ्यू स्पेस इज रिमेन फॉर द cellular organization. In such cell, vacuole can occupy as much as 90% of total volume of the cell. आणि काही वेळेला तर हे जे प्लांट सेल आहेत या प्लांट सेलमधला 90% पार्ट हा व्हॅक्युअलनेच व्यापलेला असतो. The vacuoles are bound by a semi-permeable membrane called as tonoplast membrane. हा जो व्हॅक्युअल आहे या व्हॅक्युअलचं जे मेम्ब्रेन असतं ज्याच्यामध्ये हे सगळं सेल सॅप एनक्लोज्ड आहे त्या मेम्ब्रेनला टोनोप्लास्ट असं म्हटलं जातं. दिस मेम्ब्रेन हेल्प्स इन मेंटेनिंग द कंपोजिशन ऑफ व्हॅक्युअलर फ्लुइड. आणि या टोनोप्लास्टमुळे काय होतं, व्हॅक्युअलमधलं जे फ्लुइड आहे ते मेंटेन ठेवण्याचं काम इथे सहज केलं जातं. The cell sap different from that of the systole. Systole means what? The cytoplasm. The material which are present in the cytoplasm can be separated by these tonoplast. हे जे टोनोप्लास्ट आहे ह्या टोनोप्लास्टने सिस्टोल मधलं मटेरियल आणि व्हॅक्युअल मधलं मटेरियल यांचं सेपरेशन केलं जातं. कंपोजिशन ऑफ सेल सॅप डिफर इन डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. ह्या सेल सॅपचं जे कंपोजिशन आहे इथे सेल सॅप हा जो शब्द आहे हा व्हॅक्युअलमधले जे मटेरियल्स आहेत त्या मटेरियलला सेल सॅप असं म्हटलेलं आहे. मग यांचं कंपोजिशन काय काय असू शकतं, तर व्हॉट एव्हर द फंक्शन ऑफ दॅट सेल इज, डिपेंडिंग ऑन दॅट फंक्शन द सेल सॅप कंपोजिशन इज मेड अप ऑफ. म्हणजे त्या सेलचं जे काही फंक्शन असेल, कार्य असेल, त्या कार्यावरती त्याच्या सेल सॅपमध्ये काय काय प्रेझेंट असेल हे अवलंबून असतं. द सेल सॅप ऑफ सेंट्रल व्हॅक्युअल इज स्टोअर हाऊस ऑफ व्हेरियस आयन्स अँड दस इज हायड्रोटोनिक ऑफ द सिस्टॉल. त्याचबरोबर यामध्ये फक्त काही मटेरियलच स्टोअर केलेले नसतात, तर काही आयन फॉर्मसुद्धा स्टोअर केले जाऊ शकतात. आणि या आयनिक फॉर्मच्या स्टोरेजमुळे या सेलचं जे काही हायड्रोटोनिक नेचर आहे हे सुद्धा मेंटेन केलं जातं. तर काही आयनिक फॉर्मसुद्धा इथे स्टोअर केले जाऊ शकतात.
हायपरटोनिक टू सिस्टॉल. हायपरटोनिक मीन्स व्हॉट? जर सॉलिड कॉन्सन्ट्रेशन हे सिस्टॉलपेक्षा जर जास्त व्हॅक्युअल्समध्ये असेल तर ते व्हॅक्युअलमधलं सोल्युशन जे आहे त्याला हायपरटोनिक असं म्हटलं जातं. आणि व्हॅक्युअलमध्ये जर सॉलिड कॉन्सन्ट्रेशन सायटोप्लाझमपेक्षा कमी असेल तर त्याला हायपोटोनिक असे दोन नेचर आपण इथे बघू शकतो. परंतु जास्तीत जास्त या व्हॅक्युअलमध्ये जे काही सोल्युशन आहे हे हायपरटोनिक सोल्युशन आढळून येतं. स्मॉल व्हॅक्युअल्स इन द सीड ऑफ द सर्टन प्लांट स्टोअर ऑर्गॅनिक मटेरियल लाईक प्रोटीन्स. काही सीड्समध्ये हे जे व्हॅक्युअल आहेत हे व्हॅक्युअल कधीकधी प्रोटीनने सुद्धा भरलं जाऊ शकतं, म्हणून ते प्रोटीन स्टोरेज म्हणून त्याचा वापर केला जातो. तर हे प्रोटीन स्टोरेज कोणत्या सेलमध्ये असतं? तर सीडमध्ये असणाऱ्या सेल्समध्ये नेहमी प्रोटीन्स स्टोरेज म्हणून केलं जातं. व्हॅक्युअल्स स्टोअर exertly produce excretory product. Vacuole stores excretory product or even compounds that are harmful for unpalatable to herbivores, thereby the protecting the plants also. आता अनप्लेटेबल टू हर्बिवोरस म्हणजे प्लांटला खाणारे जे काही हर्बिवोरस ॲनिमल्स आहेत, या ॲनिमल्सपासून त्या प्लांटचं रक्षण करण्यासाठी तर त्या प्लांटला हार्मफुल असणारे असे काही पदार्थ हे प्लांट नेहमी या व्हॅक्युअलमध्ये साठवून ठेवतात. आणि हे व्हॅक्युअलमध्ये असणारे असे अनप्लेटेबल पदार्थ हे जर त्या हर्बिवोरस ॲनिमल्सने खाल्ले तर त्यांना त्यांचा हार्मफुल इफेक्ट दिसून येतो. म्हणून हे हर्बिवोरस ॲनिमलपासून रक्षण करण्यासाठी प्लांटमध्ये अशी अरेंजमेंट असते. अट्रॅक्टिव्ह कलर्स ऑफ द पेटल्स आर ड्यू टू द स्टोरेज ऑफ सच पिगमेंट इन द व्हॅक्युअल. त्याचबरोबर आपल्याला हे पण माहिती आहे की प्लांटमध्ये फ्लावर्स येतात आणि फ्लावर्सला वेगवेगळे कलर्ससुद्धा आपल्याला माहिती आहेत की वेगवेगळे कलर्स त्यांना असतात. तर हे जे कलर्स आहेत हे कलर्स कशामुळे आपल्याला दिसतात? तर प्लांटच्या सेलच्या व्हॅक्युअल्समध्ये हे कलरिंग पिगमेंट्स हे साठवून ठेवले जातात आणि ते व्हॅक्युअल्स आकाराने मोठेसुद्धा असतात. आणि ॲज दे आर लार्जर इन द साईज दॅट सेल ऑल्सो बिकम एक्झॅक्टली ॲज दॅट द कलर. म्हणजे तो जो कलर असेल त्या कलरचाच तो सेल आहे असं आपल्याला भासतं आणि त्या कलरचे ते पेटल्स आपल्याला दिसतात. So pigmentation, this is also the another point of this or function of this vacuole. Then another function of vacuole is intake of food or foreign particle by phagocytosis involves the formation of food vacuole. आता इथे सेलच्या बाहेर असणारं फूड मटेरियल जर आतमध्ये असणाऱ्या व्हॅक्युअलपर्यंत पोचवायचं असेल तर त्या सेलच्या मेम्ब्रेनमध्ये असा हा फॅगोसायटोसिस और पिंच आउट करून त्याच्या आतमध्ये फूड मटेरियल ट्रॅप केले जाऊन ते फूड मटेरियल फूड व्हॅक्युअलपर्यंत पोहोचवले जाऊ शकतात. सेम हिअर, फूड मटेरियल इज ट्रॅप्ड अँड दॅट फूड मटेरियल इज रिलीज इनसाइड द फूड व्हॅक्युअल. सो फॉर द स्टोरेज ऑफ फूड ऑल्सो द व्हॅक्युअल्स आर रिस्पॉन्सिबल. In freshwater unicellular form like Paramecium, excretion and osmoregulation takes place by the contractile vacuoles. आता हा एक ॲनिमल आहे की जो त्याला आपण पॅरामोशियम म्हणतो. या पॅरामोशियममध्ये असे लार्ज व्हॅक्युअल्स आपल्याला बघायला मिळतात आणि या व्हॅक्युअल्समध्ये अनवॉन्टेड मटेरियल म्हणजे एक्सक्रिटरी मटेरियल, त्याचबरोबर ऑस्मो रेग्युलेशनसाठी लागणारे आयर्न कंटेंट हे तिथे साठवले जातात आणि त्यांचं जो नेचर आहे किंवा त्यांचा साईज आहे हा कमी जास्त होऊन हे एक्सक्रेशन आणि ऑस्मो रेग्युलेशनसुद्धा काम करू शकतात. तर अशा पद्धतीने हा सुद्धा एक फंक्शन आहे, एक्सक्रेशन अँड ऑस्मो रेग्युलेशन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. देन द लास्ट फंक्शन of this vacuole, that is vacuoles maintain the turgidity of the cell. आपल्याला हे माहिती आहे की पाणी दिलेलं प्लांट कसं दिसतं आणि पाणी न दिलेलं प्लांट कसं दिसतं.
म्हणजेच काय, द प्लांट विच इज वॉटर्ड दॅट प्लांट लुक लाईक अ फ्रेश अँड द प्लांट विच इज नॉट वॉटर्ड, ज्याला पाणी दिलेलं नाही, दॅट प्लांट लुक लाईक अ डल इन नेचर ऑर द टर्जिडिटी ऑफ दॅट लीव्ज इज लॉस्ट. म्हणजे त्यांचा जो ताठरपणा असतो पाण्याचा हा गेलेला, पानांचा तो गेलेला असतो. का तर त्यांच्या व्हॅक्युअल्समध्ये अशा प्रकारे टर्जिडिटी मेंटेन करण्यासाठी पाणी साठवलं जातं आणि हे पाणी त्यांना बाहेरून मिळत असतं. आणि हे जे व्हॅक्युअल्स आहेत हे व्हॅक्युअल टर्जिडिटी मेंटेन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आहे ह्या व्हॅक्युअलचं आणि फंक्शनसुद्धा आहेत. सो इन दिस लेक्चर वी हॅव लर्न अबाउट द ओवरऑल स्ट्रक्चर अँड द फंक्शन ऑफ द vacuole. Whatever the main points which are covered in this lecture, students are requested to note down that point in your notebook. विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ लेक्चरमधले महत्त्वाचे मुद्दे सर्व आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. धन्यवाद.